पोलीस व्हावे असे अनेकांचे स्वप्न असतात. त्यासाठी अत्यंत मेहनत आणि कष्टही उमेदवार घेतात आणि शेवटी आपले स्वप्न पूर्ण करतात. आज अशाच एका तरुणाची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, ज्याने कंपनीमध्ये काम करत पोलीस भरतीचं स्वप्न पाहिलं, त्यासाठी तयारी केली, मेहनत घेतली आणि आपलं स्वप्न पूर्ण केलं. राम मुदाट असं या तरुणाचं नाव असून राम आता पोलीस झाला आहे. राम मुदाट हा मूळचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामधील रहिवासी आहे. त्याचे आईवडील शेती काम करतात. रामने 10वीपर्यंत शिक्षण हे त्याच्या गावातील शाळेत घेतलं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी आणि कामासाठी तो छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज या ठिकाणी आला. रामने 11वी-12वीचे शिक्षण विज्ञान शाखेमधून पूर्ण केलं, पण घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याला शिक्षण घेत काम देखील करावे लागले. राम एका खाजगी कंपनीमध्ये काम करू लागला. त्यानंतर तो रोज जेव्हा कंपनीत जायचा तेव्हा त्याला पोलीस भरतीची तयारी करणारे उमेदवार दिसत होते. यानंतर त्यालाही पोलीस भरतीची तयारी करण्याची इच्छा निर्माण झाली, पण घरची आर्थिक परिस्थिती ही चांगली नव्हती. त्यामुळे त्याने 2 महिने कंपनीमध्ये काम केले आणि त्या ठिकाणाहून जे पैसे मिळाले त्या पैशामधून त्याने गरुड जेप अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला आणि यानंतर त्याने चांगली तयारी केली. त्याने भारतीय नौदलाचीही परीक्षा दिली होती, मात्र अवघ्या काही पॉईंटनं त्याचे यश हुकले. मात्र त्याने परत एकदा पोलीस भरतीची परीक्षा दिली. त्यामध्ये त्याला अपयश आलं, पण तो अशा कठीण परिस्थितीमध्ये खचला नाही आणि सतत त्याने नव्याने सुरुवात केली. दुर्दैवाने याच दरम्यान त्याच्या आईचं निधन झालं. आईच्या जाण्याने मात्र राम पूर्णपणे खचून गेला, पण यामध्ये त्याच्या कुटुंबाने, त्याच्या बहिणींनी, त्याच्या भावाची साथ सोडली नाही. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये रामने पोलीस भरती दिली आणि त्यामध्ये तो आज पास झाला. त्यासाठी रामने खूप मेहनत केली. त्याची घरची परिस्थिती नसतानाही त्याने कंपनीत काम करून पोलीस भरती दिली आणि आमच्या सर्व शिक्षकांनाही देखील सर्वतोपरी मदत केली. राम हा पोलीस झाला याचा मला आणि माझ्या सर्व शिक्षकांना खूप अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया रामचे शिक्षक निलेश सोनवणे यांनी दिली आहे. रामचा हा प्रवास तरुणांसाठी निश्चित प्रेरणादायी आहे.